तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। काँग्रेस पक्षाचा जय हो, काँग्रेस पक्षाचा जय हो। या ठिकाणी जो जरा मागे मागे बस. जगाची महासत्ता म्हणणारा इस्रायलला हाताशी घेऊन इराणवरती जे लादलेलं जे युद्ध आहे आणि त्यामुळे त्या युद्धाचे परिणाम जे आपल्या भारतावरती होत आहेत त्या परिणामाचा फटका हा सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी सर्व भारतीयांना हा फटका बसत आहे आणि तो पहिला फटका हा आपल्या पिढीपर्यंत बसत आहे. खरं तर या केंद्राच्या कातडीचं सरकार, निर्दयी सरकार जे मूग गिळून या ठिकाणी गप्प बसलेलं आहे आणि या युद्धाचे परिणाम काय होणार याचं तुम्ही पूर्वनियोजन न करता आज देशामध्ये बजेट सत्र चालू असताना हा या देशाचा पंतप्रधान बनवणारा नरेंद्र जो कुठं सरेंडर झाला आहे आणि त्यांचे परिणाम या श्रेणीवरती होत आहेत आणि त्याचा फटका आपल्या पिढीपर्यंत मिळत आहे. याच्या अनुषंगाने या ठिकाणी देवणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी जो आपल्याला फटका बसत आहे, तो सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे, आपल्या पिढीपर्यंत तो फटका बसत आहे. या गॅस स्वरूपानं या गॅसचं प्रतिकात्मक या ठिकाणी या गॅसला आपण फासावरती लटकावून या सरकारचा निषेध, सरकारच्या नियोजनाचा निषेध या ठिकाणी आपण करणार आहोत. पुढील रूपरेषा बालाजीराव करतो. यानंतर अनिल पाटील हे आपलं मनोगत व्यक्त करतात. सर्वप्रथम या ठिकाणी जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धन्यवाद देतो. संपूर्ण देशातल्या राजकीय पक्ष चळवळी ह्या मूग घेऊन गप्प बसले असताना या शासनाच्या प्रत्येक धोरणाच्या विरोधात रस्त्यावर लढण्यासाठी आपण काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचा विचार किती परिस्थितीमध्ये आपण लढत आहोत हे जगाला दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा धन्यवाद व्यक्त करतो. आपण पाहिलं असाल गेल्या 2014 पासून या देशामध्ये एका विशिष्ट विचाराची सत्ता आहे, जे नाव घेते लोकशाहीचं पण काम करतात धनशाहीचं, भांडवलशाहीचं. आपल्याला माहीत असेल 2014च्या अगोदर याच गॅस सिलेंडरची किंमत 400हून थोडं बहुत समथिंग काहीतरी वाढली होती. त्यावेळेस तत्कालीन भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी जाहीर निषेध करण्यासाठी देवणी तालुक्याच्या वतीनं काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या महागाईचा जी वाढलेली महागाई आहे त्या महागाईचा जाहीर निषेध करतो आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं याही पुढे असेच आंदोलन चालू राहतील असं जाहीर करतो. आणि माझी ही गोष्ट आहे कारण आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन साध्या आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तूसाठी जर आंदोलन करायची गरज येत असेल तरी खूप आपल्याला एक दुःखाचा दिवस म्हणता येईल असा आहे. कारण सिलेंडर ही रोज घरगुती उपयोगाची वस्तू आहे. सकाळी महिला उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत त्यांना घराच्या कामासाठी सिलेंडर हा अत्यंत महत्त्वाची गरजेची वस्तू झालेली आहे. आणि सध्या आपल्याला महासत्ता होण्याचे स्वप्न जे नरेंद्र मोदी साहेब
साहेबांनी आपल्याला दाखवलेली आहेत ती स्वप्न किती खोटी आहेत हे आपल्याला आजच्या आंदोलनावरून कळतं, लक्षात येतं की आपल्याला एक साधी गोष्ट जी रोजच्या गरजेची गोष्टीसाठी आंदोलन करावं लागतं. हे एक आपल्याला दिलेलं मोठं आश्वासन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळ्या महिला मिळून निसर्ग विरोध करत आहे. यानंतर घटना आज इथं घडू लागल्यात आणि आपण निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो. फार लाजिरवाणी गोष्ट आपल्याला साध्या गॅससाठी आजचं आंदोलन करण्याची गरज पडलेली आहे. तर मी पण याचा सक्त विरोध करतो. काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा मोदी तेरी तानाशाही मोदी तेरी तानाशाही क्या बोल रहे हैं नरेंद्र हो गया सरेंडर, क्या बोल रहे हैं नरेंद्र हो गया सरेंडर, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, क्या बोल रहा है नरेंद्र हो गया सरेंडर, क्या बोल रहा है नरेंद्र हो गया सरेंडर. तर आपण या ठिकाणी जे महागाई वाढलेली आहे, वाढलेली महागाई आणि जाणून लादलेली हे टंचाई, मग ते इंधन टंचाई असेल, गॅस टंचाई असेल, पेट्रोल डिझेल या सगळ्या टंचाईच्या विरोधात आपण आज या ठिकाणी प्रतिकात्मक महागाईचं जे आज चुलीपर्यंत आलेला हा जो प्रकार आहे, या चुलीपर्यंत आलेल्या गॅस टंचाईचा आपण या ठिकाणी निषेध म्हणून या ठिकाणी गॅसला आपण गॅसचा सिलेंडर आपण या ठिकाणी फाशी देत आहोत. तरी सर्व या तालुक्यातून आलेल्या सर्व काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण या याचा निषेध करून आपण गॅसला फाशी द्यायचं आहे. मागे जाऊन वडा तुम्ही दोघे जाऊ मागे. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, क्या बोल रहा है नरेंद्र हो